मीरा भाईंदरमध्ये भाजपचा दणदणीत विजय झालेला आहे। मीरा भाईंदरवरती यापूर्वीच भाजपनं आपला दावा बोललेला होता। गोपाळ शेट्टींच्या उपस्थितीमध्ये विजयाचा जल्लोष त्या ठिकाणी पार पडतोय। कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीमुळे विजय झाल्याची पहिली प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिलेली आहे आणि लोकशाही मराठीवरती आपण त्या संदर्भातली पहिली दृश्य आणि त्याचबरोबर भाजपचा जल्लोष देखील यावेळेला पाहतोय। मीरा भाईंदर महापालिका देखील त्यांनीच काबीज केलेली आहे। मीरा भाईंदर महापालिकेवरून मात्र चांगलंच रणकंदन हे प्रताप सरनाईकांनी जोर लावल्यानंतर देखील तो करिश्मा न साधता भाजपला तो करून दाखवता आलेला आहे। मला वाटतं का भूतो ना भविष्य असा हा विजय संपन्न झालेला आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो। मीरा भाईंदरच्या सर्व मतदारांचा मनापासून भारतीय जनता पक्षातर्फे अभिनंदन करतो। त्यांना लाख लाख धन्यवाद देतो। येणाऱ्या काळात आमच्या नगरसेवकांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकू येणार नाही आणि मीरा भाईंदरचा विकास झपाट्याने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात, नरेंद्र मेहताजींच्या नेतृत्वात आम्ही येणाऱ्या काळात करू। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेपीला मोठा यश मिळालं, काय बोलणार? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा जल्लोष असा भरघोस विजय होत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे। एकनाथ शिंदेजींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं आणि त्याचा मतदानात कसा परिवर्तन झाला ते आपण पाहतोय। एकूण महाराष्ट्र पिंजून काढ गोपाळ शेट्टींच्या प्रतिक्रियेमध्ये एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की मीरा भाईंदरमध्ये भाजपनं दणदणीत विजय अखेर मिळवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।